optical isomerism. In that part, chiral atom and molecular chirality we are similar. Now, there is a first part on the screen. तुम्हाला मिरर प्लेन दिसत आहेत आणि इथे CS3 Cl C2H5 आणि हायड्रोजन या टाईपचं एक स्ट्रक्चर दिसते. तर ज्यावेळेस आपण कायरल ॲटम और ॲप्टिकल ॲक्टिव्हिटीबद्दल बोलतो, पहिल्यांदा आपल्याला कायरल कार्बन माहीत पाहिजे. सो व्हॉट इज कायरल कार्बन? अ कार्बन ॲटम in a molecule which carries 4 different group atom is called as chiral atom. आणि हो जो कायरल ॲटम आहे हा ॲस्टॅरिस्कनं शो केला जातो. ओके, ॲस्टॅरिस्कनं शो केला जातो. त्याचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे आणि इथं पण ते शो केलेलं आहे. ओके, सो दिस स्टार इज इंडिकेट ॲस्टॅरिस्क and CS3 Cl C2H5 and hydrogen. These are 4 different groups. So 4 different group at a same carbon, it's called as chiral carbon. Okay, then नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज आणि सुपरइम्पोजेबल इमेज समजून घ्या आधी. काय आपण लेफ्ट साईडचं स्ट्रक्चर आणि राईट साईडचं स्ट्रक्चर बघतो मिरर प्लेनच्या मधोमध, आणि ज्यावेळेस आपण लेफ्ट साईड आणि राईट साईड हे एकमेकावर आहे तसे जर प्लेस केले, एकमेकावर जर आणले, ओके, एकमेकावर आणले तर ते एक्झॅक्टली मॅच होत नाही. ओके, तर आपण असं म्हणू शकतो दोज chiral carbon molecule are not exactly match at right hand side or left hand side. It's called as non superimposable mirror image. ओके, याचं एक्झाम्पल आपण रेग्युलर जर आपल्या डेली लाईफमध्ये बघितलं तर ते या टाईपचं असेल. आपण जे बोथ हँड घेतले आणि ते जर एकमेकावर ठेवले, एकमेकावर जर क्रॉस केले तर ते या टाईपचे दिसतील. दोन साईडला दोन आपले जे अंगठे आहेत ते येतील. सो वी कॅन से दे आर नॉट इम्पॉसिबल ऑन इट. सुपर इम्पॉसिबल, ही खुर्ची यावर ठेवली, ही चेअर यावर ठेवली आणि ह्या ग्लास यावर ठेवला तर ते सुपर इम्पॉसिबल म्हणून काउंट येतील. ओके, तर ॲक्च्युली कायरल कार्बनच्या बाबतीत आपल्याला समजलं आणि ऑप्टिकल नॉन सुपर इम्पॉसिबलबद्दल आपल्याला समजले. कायरल मॉलिक्यूल ज्यामध्ये कायरल ॲटम प्रेझेंट असतो त्यालाच आपण कायरल कार्बन ॲटम प्रेझेंट असतो त्याला आपण कायरल मॉलिक्यूल म्हणतो. नेक्स्ट पार्ट आहे जो कायरलिटी. हा जो कायरलिटी पार्ट आहे, इट्स अ रिलेशन बिटवीन अ कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज सिमिलर टू द रिलेशन बिटवीन लेफ्ट अँड राईट हँड, देअरफॉर इज कॉल्ड ॲज हँडनेस ऑर कायरलिटी. ध्यान ठेवा, चेअर मीन्स हँड, याचा अर्थ लेफ्ट आणि राईट हँड साईडच्या दोन्ही जर मिरर इमेज जर सिमिलर असतील, ओके, ते जर सिमिलर रिलेशन दाखवत असतील तर त्याला आपण कायरलिटी असं म्हणतो. ओके, नाव आता हे ऑप्टिकल आयसोमेरिझमची पण डेफिनेशन दिली. इधर स्टेरिओ आयसोमेरिझम इन विच द आयसोमर हॅव डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट ऑफ ग्रुप अराउंड कायरल ॲटम इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, कन्सिडर जर केलं आपण एक कार्बन, वर जर त्याला क्लोरीन, साईडला ब्रोमिन, त्याला खाली हायड्रोजन आणि लास्ट इकडे CS3, म्हणजे या टाईपचे 4 ग्रुप ॲड आहेत आणि या चारींची जी अरेंजमेंट आहे ही डिफरंट आहे. अरेंजमेंट म्हणजे एक बिलो द प्लेन असेल, की अबाव द प्लेन असेल आणि 2 इन प्लेन असतील. तर ही जी स्पॅचल अरेंजमेंट आहे, ओके, स्पॅचल म्हणजे इन इयर म्हणतात, इन इयर इन फ्री पेसमध्ये असली जी अरेंजमेंट आहे ग्रुपची और ॲटमची तिला आपण स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणतो. ओके, आणि जर ही कायरल ॲटमवर जर असेल, कायरल कार्बन ॲटमवर जर असेल तर तिला आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणतो. ओके, तर ऑप्टिकल वर्ड हा रिलेटेड टू कायरल आहे, ध्यानात ठेवा. कायरल कार्बन जिथे जिथे असेल तिथे ऑप्टिकल वर्ड इथे ना, म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी असेल, एखादी प्रॉपर्टी असेल तर ती ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी और ऑप्टिकल प्रॉपर्टी म्हणून काउंट होईल. सो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची ही डेफिनेशन आहे. आता आपण मेन पाहणार की प्लेन पोलराइज लाईट काय असते. ओके, आता इथे एक फिगर दिसते तुम्हाला. ओके, इथं मध्ये दिलं क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट, क्रॉस सेक्शन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. आता ज्यावेळेस आपण पेन पोलराइज लाईट स्ट्रक्चरमधून पास करतो त्यावेळेस नक्की काय करतो, एक निकोल प्रोझम यूज करतो. ओके, ॲक्च्युली लाईट ही आहे ही खूप जर ऑर्डिनरी लाईट घेतली आपण ती खूप स्प्रेड असते. ओके, ती एका जागी कॉन्स्टंट नसते, एका जागी ॲक्युमुलेट नसते. ती ॲक्युमुलेट करण्यासाठी, प्रोपगेट करण्यासाठी आपण निकोल प्रिझम यूज करतो. ओके, बाय युजिंग निकोल प्रिझम आपण ती लाईट एका स्ट्रेट लाईनमध्ये आणतो किंवा मोनोक्रोमॅटिक करतो. मोनो मीन्स सिंगल, क्रोमॅटिक मीन्स वेवलेंथ और कलर.
ओके. ज्यावेळेस आपण नंबर ऑफ टाईपची किंवा एक लाईट पास करतो, लाईट पास केल्यानंतर सगळी लाईट सर्व लाईट ही जी आहे ती एका जागी कॉन्सन्ट्रेट होते, ती आपण प्लेन पोलराइज म्हणून काउंट करतो. सो सिम्पल आहे. अ लाईट हॅविंग ऑसिलेशन ओनली इन अ वन प्लेन पर्टिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट इज नोन ॲज प्लेन पोलराइज लाईट. सो अकॉर्डिंग टू दिस फिगर, क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट लाईक दॅट. ओके. म्हणजे लाईट या टाईपमध्ये जाते आणि निकोल प्रिझममधून जर ती पास झाली तर ती कंटिन्यू या सेक्शनमधून एका पॉईंटमधून जाईल. ओके. मध्ये एक डॉट दिसतोय तुम्हाला इथे. नाव प्लेन पोलराइज लाईट ही ॲक्च्युली ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे किंवा कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे किंवा नाही आहे याकरता यूज केली जाते. आपण इथे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी बघणार आहे त्याकरता ही डेफिनेशन इथं दिलेली आहे की अ सबस्टन्स has a property to rotate plane of polarization of incident plane polarized light is known as optical activity. ऑप्टिकल का वापरलं मी मगाशी सांगितलं की कायरल कार्बन असेल. ओके. आणि ज्यावेळेस आपण निकोल प्रिझममधून जी लाईट काढतो ती प्लेन पोलराइज लाईट असते. ती ज्यावेळेस त्या सबस्टन्समधून पास केली जाते, त्या स्ट्रक्चरमधून पास केली जाते, जर ती रोटेट झाली, एक तर ती लेफ्ट साईडला होईल और राईट साईडला होईल, इट्स नॉट मॅटर, पण ती रोटेट झाली तर ती ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणून काउंट होते. ओके. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन ही बाय द वे बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे. नाव इथे जे ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात, ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स, त्यामध्ये प्लेन पोलराइज लाईट असते. म्हणजे ज्यामध्ये प्लेन पोलराइज लाईट पास झाल्यानंतर जर प्लेन रोटेट झाला, प्लेन पोलराइज लाईट जर सबस्टन्समधून कंपाऊंडमधून पास झाली आणि प्लेन जर रोटेट झाला राईट साईड लेफ्ट साईड तर तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड असतो. आणि ज्यामध्ये प्लेन पोलराइज लाईटमुळे प्लेन रोटेट होत नाही त्याला आपण ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो. ओके. आणि शक्यतो ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी ही जी आहे ती ऑप्टिकल रोटेशननी दाखवली जाते. त्याकरता आपण न्यूमेरिकल हा अल्फा वापरतो. ही तुमची एक्स्ट्रा माहिती आहे. नाव आणि हे ऑप्टिकल रोटेशन अँड अदर थिंग्स हे अँगल असतात. नाव नेक्स्ट पार्ट इज डेक्स्ट्रो. आता ॲक्च्युली लाईट जी आहे ती जर लाईट नाही प्लेन जो आहे तो जर लेफ्ट साईडला रोटेट झाला आणि राईट साईडला रोटेट झाला तर कोणते पार्ट पडतात. जर प्लेन पोलराइज लाईट कंपाऊंडमधून गेली आणि तो जो प्लेन आहे तो जर राईट साईडला रोटेट झाला तर त्याला आपण म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि जर तो लेफ्ट साईडला जर रोटेट झाला, तो प्लेन लेफ्ट साईडला जर रोटेट झाला टुवर्ड्स लेफ्ट साईड तर त्याला म्हणतात लिओ रोटेटरी. ओके. डेक्स्ट्रो रोटेटरी इज डिझिग्नेटेड बार रिप्रेझेंटेड बाय डी स्मॉल डी और प्लस साइन. देन लिओ रोटेटरी इज डेसिग्नेटेड बाय सिम्बॉल एल, त्याचे स्मॉल एल आणि मायनस साइन. ओके. हे स्मॉल डी आणि स्मॉल एल ध्यानात ठेवा. कॅपिटल डी आणि कॅपिटल हे अदर पार्ट्स आहेत. ओके. नाव ते आपण नंतर बघणार आहे बायोमॉलिक्युलर पॉलिमरमध्ये स्ट्रक्चरमध्ये. नाव आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम कोणी शोधला त्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली हे जे सगळ्या ज्या गोष्टी ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणा किंवा इनॅन्शिओमर म्हणा, हे सगळ्या गोष्टी पाश्चर, जो लुईस पाश्चर आहे फ्रेंच सायंटिस्ट आहे, त्याने ॲक्च्युली फर्स्ट रिकॉग्नाइज केल्या होत्या. ओके. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरद्वारे. या MCQसाठी क्वेश्चन असतात ते फ्रेंच सायंटिस्ट लुईस पाश्चर इज रिकॉग्नाइज फॉर दॅस ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी या टाईपचे. यावर जास्त वर्किंग नाही आहे ॲज कम्पेअर टू 2 or 3 मार्क्ससाठी. नाव इथे एक नॉन सुपर इम्पोजेबल जो मगाची पार्ट झाला तो आपण शिकलो आहे. आता इथे ज्यावेळेस इनॅन्शिओमर आपण म्हणतो तर इनॅन्शिओमर ॲक्च्युली काय असतात. ऑप्टिकल आयसोमर तुम्हाला माहीत झाले. आयसोमरची तुम्हाला डेफिनेशन माहिती की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. जर ते कायरल कार्बनमध्ये असेल तर त्याला ऑप्टिकल आयसोमर म्हणतो. ओके. जर 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, ओके, 2 ऑप्टिकल आयसोमर असलेल्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज त्या एकमेकांच्या सेम असतील किंवा नॉन सुपर इम्पोजेबल असतील तर त्याला आपण इनॅन्शिओमॉर्फ्स और ऑप्टिकल अँटीपोड्स म्हणतो. ओके. 2 ऑप्टिकल आयसोमर दिला आहे आणि त्या मिरर इमेजच्या समोर ठेवल्या तर त्यांच्या ज्या इमेज आहे त्या एकामेकाला नॉन सुपर इम्पोजेबल असतील तर त्यांना आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो. आणि आपण सुपर इम्पोजेबलच्या फिगर बघितल्यात नॉन सुपर इम्पोजेबलच्या या टाईपमध्ये, म्हणजे या 2 जर फिगर धरल्या ओके लेफ्ट साईडच्या तर ते या टाईपमध्ये दिसतील. बाय फॉर नाव. ओके. थँक्यू.